गोंदिया भंडारा विधान परिषद चुनाव में 100% मतदान जीत का दावा कर रहे महायुति और महाविकास आघाड़ी 22 जून को होगी मतगणना। कांग्रेस विधायक नाना पटोले और भाजपा विधायक परिणय फूके की प्रतिष्ठा दांव पर। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। गोंदिया भंडारा स्थानीय स्वराज्य संस्था निर्वाचन क्षेत्र के विधान परिषद चुनाव के लिए गुरुवार 18 जून को भंडारा, साकोली, सड़क अर्जुनी और गोंदिया के 4 मतदान केंद्रों पर शांतिपूर्ण एवं उत्साहपूर्ण माहौल में मतदान संपन्न हुआ। मतदान के लिए विभिन्न क्षेत्रों से मतदाताओं को बसों के माध्यम से मतदान केंद्रों तक पहुंचाया गया। चुनाव के दौरान महायुति और महाविकास आघाड़ी दोनों पक्षों ने विशेष सतर्कता बरती। मतदान से पहले मतदाताओं पर किसी प्रकार का प्रभाव न पड़े और उनमें टूट-फूट की स्थिति न बने, इसके लिए दोनों गठबंधनों ने अपने अपने मतदाताओं को अलग अलग स्थानों पर रखने की व्यवस्था की थी। इस चुनाव में कुल 457 मतदाताओं ने अपने मताधिकार का प्रयोग करते हुए 100% मतदान दर्ज किया। इनमें 224 पुरुष और 233 महिला मतदाता शामिल हैं। सड़क अर्जुनी मतदान केंद्र पर कुल 76 मतदाता थे, जहां अर्जुनी, मोरगांव, सालेक्सा और देवरी तहसील के मतदाताओं ने मतदान किया। इस दौरान महाविकास आघाड़ी समर्थित निर्दलीय उम्मीदवार नरेश ईश्वरकर तथा महायुति के उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने सड़क अर्जुनी मतदान केंद्र का दौरा कर मतदान प्रक्रिया का निरीक्षण किया। महायुति उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने अपनी जीत का दावा करते हुए कहा कि उनके पक्ष में आवश्यक संख्या मौजूद है और अब तक हुआ मतदान भी उनके समर्थन में रहा है। उन्होंने विश्वास जताया कि 22 जून को आने वाला परिणाम महायुति के पक्ष में रहेगा। उन्होंने कहा कि महायुति के सभी घटक दल पूरी तरह एकजुट हैं और जीत सुनिश्चित है। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुका आज मतदान झालं। बऱ्याच बूथचे मतदान हे जवळपास होत आलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचा विजय हा 100% निश्चित आहे। तशी संख्या आमच्याकडे आहे, तसं मतदान सुद्धा झालं आणि जे काही मतदान बाकी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचाच विजय होईल आहे आणि 22 तारखेला तुम्हाला एक चांगला निकाल तुमच्या कानावरती पडेल। सकाळपासून कुठल्या मतदान केंद्रावर आपण फिरत आहात काय? मी सुरुवातीला सकाळी स्वतःचं मतदान भंडाऱ्याला केलं। भंडारा झाल्यानंतर मग मी साकोलीला आलो आणि साकोलीहून सडक अर्जुनीला आलो। आता समोर जाईल। आपल्यासोबत मित्रपक्ष असलेल्या जे पक्षाचे काही मतदार आहेत ते फुटणार असं बोललं जातं, काय सांगा? नाही, बोललं तर खूप काही जातं, पण असं होत नसतं। प्रत्येक पक्षाच्या मतदारांचं स्वतःच्या पक्षावर, स्वतःच्या नेत्यांवरती एक विश्वास असतो, पक्षाची एक निष्ठा असते। आम्ही सगळेजण एकत्रित होतो आणि सगळे 100% एकसंघ राहतील आणि म्हणूनच मी सांगतोय की आमचा विजय 100% निश्चित आहे। वहीं कांग्रेस समर्थित निर्दलीय उम्मीदवार नरेश ईश्वरकर ने भी अपनी जीत का भरोसा जताया। विधायक परिणय फूके द्वारा लगाए गए आरोपों को उन्होंने खारिज करते हुए गलत बताया। साथ ही उन्होंने भंडारा और गोंदिया जिलों में विभिन्न प्रकार के दबाव बनाए जाने का आरोप भी लगाया। काय वाटतं या निवडणुकीमध्ये आपला विजय होईल? नक्कीच मला माझा विजय होईल असं मला वाटतं। त्याच्यात कुठलीही शंका नाही। परिणय दादा फुके आहे, त्यांनी आपले अनेक आरोप केले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी हेही म्हटलं होतं की बाबा वाळूचा व्यवसाय करणारे, जमिनीचे व्यवसाय करणारे आणि अशा लोकांना समर्थन दिलेलं आहे, काय सांगाल? कसं आहे, त्यांचे किती आरोप असले ते किती खरे आहेत खोटी आहेत त्याने आपल्या अंतःकरणाला विचारावा, कारण त्याच पद्धतीने जे वागून राहिलेले आहेत त्यांनी स्वतःला विचारावं का मी किती दुधानं धुतलेला आहो, हा पहिले आपल्या अंतःकरणात विचारावं। माझ्यावर कुठले तसे आरोप धंदे झालेले नाही आहेत, परंतु ते खोटं बोलून राहिलेले आहेत आणि जनतेला दिसून राहिलेला का किती दबाव मारून राहिले, काय करून राहिले, हा सर्व मतदात्यांना सुद्धा कळला आहे आणि तुम्हाला सुद्धा चॅनलवाल्याला सुद्धा माहीत आहे का कोण्या पद्धतीनं फसवण्याचं काम आज खऱ्या अर्थानं चाललेला है भंडारा गोंदिया जिले। कांग्रेस सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने इस चुनाव को लोकतंत्र की परीक्षा बताया। उन्होंने सत्ताधारी दल की आलोचना करते हुए कहा कि मतदाताओं को लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा के लिए मतदान करना चाहिए। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि 22 जून को घोषित होने वाला परिणाम लोकतंत्र की जीत साबित होगा। निश्चितच लोकशाहीचा विजय होणार आहे। आज लोकतंत्राचा पवित्र असा दिवस आहे आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी भाजप सरकारनं नाना प्रकारे आमिष दाखवून, नाना प्रकारे खालच्या स्तरावरची राजनीती करून कशाही प्रकारे या देशावर राज करण्याचं काम हे करत आहेत। मेन मुद्दे बाजूलाच राहिले।
पेट्रोल वाढला, डिझेल वाढला, महागाई वाढली, गॅस याचे जे रेट आहेत गॅसचे ते आसमानाला पोहोचलेले आहेत. पुराण्या जमान्यामध्ये चूल फुकून आपली जनता स्वयंपाक बनवत होती आणि आज त्या स्टोन युगामध्ये पाठवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आज लोकांना आपल्या हक्कासाठी मतदान करायचं आहे. फक्त हेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायचं आहे का लोकशाहीचा विजय आहे का दबावतंत्राचा गुंडेगिरीचा विजय आहे. मला निश्चितच खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये लोकांचा विजय होईल, सामान्य जनतेचा विजय होईल. सत्तेमध्ये राहण्यासाठी भाजप सरकार काही करत आहे. आताच तुम्ही बघितलं असाल UBT गट फुटला आणि ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेससुद्धा फुटलेली आहे. हे नाना प्रकारचे आमिष दाखवून शेणारी हे काम हे करत आहे. येणाऱ्या 22 तारखेला बघायचं आहे आपल्याला का लोकशाहीचा विजय होणार आहे, लोकतंत्र जीवित राहणार आहे आणि आपला डॉक्टर बाबासाहेबांनं जो आपल्याला अधिकार दिला नाही मताचा, त्या मताचा वापर करून खरंच या देशाच्या विकासासाठी सामान्य जनता आणि हे वोटर्स काम करतील का नाही हे बघायचं आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचाच विजय होणार आहे. उधर महायुति के सांसद राजेंद्र जैन ने दावा किया कि महायुति उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर 300 से अधिक मतों के अंतर से विजयी होंगे. भाजपा ने महायुति की ओर से उन्हें उम्मीदवार बनाया है. विधान परिषदेची गोंदिया भंडाराची निवडणूक महायुतीचे उमेदवार श्री अविनाशजी ब्राह्मणकर यांना ज्या पद्धतीने महायुती एकजुटीने प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आज जे मतदान होत आहे या ज्या पद्धतीने मतदान होत आहे या पद्धतीने 300चे वर मत, 300-350चे वर मत आमचे अविनाश ब्राह्मणकर महायुतीचे उम्मीदवार भेटणार आहे. महाविकास आघाड़ी ने शुरुआत में पूर्व विधायक दिलीप बंसोड़ को आधिकारिक उम्मीदवार घोषित किया था. हालांकि बाद में दिलीप बंसोड़ और कांग्रेस समर्थित प्रफुल्ल अग्रवाल द्वारा नामांकन वापस लेने के बाद महाविकास आघाड़ी ने निर्दलीय उम्मीदवार नरेश ईश्वरकर को समर्थन देने का निर्णय लिया. राजनीतिक गलियारों में चर्चा है कि इस चुनाव में कांग्रेस विधायक नाना पटोले और भाजपा विधायक परिणय फूके की प्रतिष्ठा दांव पर लगी हुई है. यही कारण है कि 22 जून को होने वाली मतगणना पर सभी की नजरें टिकी हैं. दूसरी ओर महाविकास आघाड़ी के नेताओं ने भी अपने उम्मीदवार की 300 से अधिक मतों से जीत का दावा किया है. इस बीच पूर्व विधायक दिलीप बंसोड़ ने स्पष्ट किया कि उनका नामांकन वापस लेने का निर्णय पार्टी के वरिष्ठ नेताओं के साथ चर्चा और सामूहिक सहमति से लिया गया था. उन्होंने कहा कि उन पर किसी प्रकार का दबाव नहीं था. साथ ही उन्होंने विधायक परिणय फूके की आलोचनाओं का जवाब देते हुए भाजपा द्वारा उम्मीदवार चयन पर भी सवाल उठाए. अर्ज का मागे घेतला हा सर्व चर्चेचा विषय होता, काय सांगाल आपण? बघा, काँग्रेसच्या वतीनं मी अर्ज दाखल केला होता. याच्यावर जो काही उत्तर द्यायचा मी ते विड्रॉल झाल्याच्यानंतर दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर वारंवार चर्चा करून काही उपयोग नाही आहे. हा आमचा पक्षात ठरलेला निर्णय आहे आणि भारतीय जनता पार्टीला दूर करण्याच्यासाठी आमच्याकडे एका बाजूला मताधिक्य कमी असताना इतरत्र लोकांचं सहकार्य घेणं हा महत्त्वाचा होता आणि त्या दृष्टीनं सर्व मिळून पक्षातील प्रमुखांच्या सोबत निर्णय करून अर्ज मागं घेण्यात आला. त्याच्यात कुठलाही कोणता दुसरा विषय नाही. परिणय फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की नाना पटोले यांनी जी घेतलेली पत्रकार परिषद आहे ती लोकांना किंवा मतदारांना भोलताबा देण्याच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. दलित नेत्यावर किंवा कुठेतरी अन्याय झाला असं त्यांचा आरोप होता, काय सांगा? बघा, कोणी कुठला दबाव आणलेला नाही. मी पहिल्यांदा सांगितलं की मी दलित हा शब्द वापरण्यापेक्षा मी बौद्ध आहे आणि मला या बाबतीमध्ये कोणी दबाव आणू शकत नाही, कारण मला राजकारण समजते आहे, कारण मी आमदार राहिलेला सगळ्या गोष्टी आहे. परिणय फुकेची जी भूमिका होती ती भूमिका एका वेगळ्या पद्धतीची भूमिका होती. त्यांना अजूनही माहीत नाही परिणय फुकेसारखं एवढं मोठं CMच्या जवळ असलेला व्यक्तिमत्व, या माणसाला पहिला प्रश्न हा विचारा की जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर केला तो भारतीय जनता पार्टीचा खरा उमेदवार आहे का? तो राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आहे. आणि म्हणून मला प्रश्न करण्यापेक्षा त्यांनी आपल्याला प्रश्न केलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाला भूलथापा देऊन लोकांची बैमानी करून लोकांना चुकीचा संदेश देऊन एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाला EV फॉर्म जोडून त्याला आपला उमेदवार केला. तो माणूस अजूनही राष्ट्रवादीचा आहे. त्यांचा खरा उमेदवार तो कुंभलकर होता, त्याला काय मतदान दिलं, त्याला काय मदत केली नाही. आणि म्हणून हा जो विषय आहे परिणय फुकेंचं, हा विषय अतिशय
वेगळा आहे. परिणय फुकेजींना आमची विनंती आहे, सूचना आहे की राजकारण काही दिवस चालेल, त्याच्यानंतर तुमचंही राजकारण समाप्त होण्याची लाईन येईल. ज्या भूमिकेमधून तुम्ही चालण्याचा प्रयत्न करता ती भूमिका राजकीय आणि लोकशाहीत ते बरोबर नाही, असा माझा मत आहे. शांतिपूर्ण और सुचारू मतदान के बाद अब सभी की निगाहें 22 जून को होने वाली मतगणना पर टिकी हैं। महायुति और महाविकास आघाड़ी दोनों द्वारा जीत के दावे किए जाने से चुनाव परिणाम को लेकर उत्सुकता चरम पर पहुंच गई है। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें